घोषणा केलेली आहे। रिक्षाचा जो फिटनेस विलंब शुल्क आहे तो माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अनेक आंदोलन केलेले तुम्ही असतील रियाज साहेब, काय तुमची प्रतिक्रिया आहे? साहेब, रियाज सय्यदच्या नेतृत्वाखाली रिक्षांच्या सर्व चालकाची कृती समिती झाली आणि पहिली बैठक झाली। त्या बैठकीमध्ये म्हणलं एकदा सोलापुरातला रिक्षावाला रस्त्यात आला तर सरकारला निर्णय घ्यावा भाग पडेल। आज फिटनेस संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागला। तुम्हाला सांगतो, जिल्ह्याच्या कलेक्टरने विधानसभेमध्ये मंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याचा पूर्ण भाग, त्यामुळं आता फिटनेसचा प्रश्न संपला, आमचा विजय झाला। पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कल्याणकारी मंडळाचं काय, त्यांचं शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पेन्शनचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याच्या कर्जाचं काय करणार। हे रियाज सय्यदला घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। आणि हा जबरदस्त रिक्षावाल्याच्या एकजुटीचा परिणाम आहे। कॉम्रेड सलीम असतील, त्याच्यानंतर प्रकाश आळंदकर असतील, खान असतील, रिक्षा संघटनेचे जवळजवळ 8-9 पदाधिकारी संघटनेचे सगळे एक झाले। आम्ही आषाढीमध्ये घुसतो म्हणल्याबरोबर मुख्यमंत्र्याचं काय व्हायचं ते झालेलं आहे। त्यामुळं आता निर्णय आल्यामुळं आता आम्ही विजयाच्या मूडमध्ये आहे। भविष्य काळामध्ये मी जर आमदार झालो, रिक्षावाल्याला सोन्याचा दिवस आणल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं अभिवचन देतो। आणि रियाज सय्यदला मी विनंती करतो, अशाच पद्धतीनं कृती समितीला जिवंत ठेवा आणि प्रत्येक रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करू। तर सोलापूरसह राज्यातले किती रिक्षा चालकांना याचा फायदा होणार आहे फिटनेस विलंब? एकूण राज्यामध्ये 2 लाख रिक्षावाल्यांचा फायदा होणार आहे। सोलापुरामध्ये 6000 रिक्षावाल्यांचा याचा फायदा होणार। लड़ाई लड़ रहे थे, रास्ते पर भी आप आ गए थे मास्टर के साथ, क्या कहना चाहोगे? आज विधानसभा में घोषणा हुई, आज ही लढाईला आज 50वा दिवस आहे। 22 मेला ही लढाई चालू झाली होती आणि 50व्या दिवशी आम्हाला यश मिळालेलं आहे। यामध्ये माननीय माजी आमदार साहेब नसले आडम मास्तर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सोलापुरातील सर्व संघटना, राष्ट्रवादी प्रणित संघटना असू दे आणि आमचे सिद्धगणे साहेबांचे असू दे, महिपती आपले शिंगे साहेब असू दे, आतिश शिंदे असू दे, बाळू फाडके साहेब असू दे, हे सर्व संघटना ज्यांची मी नावही घेतले नाही असे सर्व संघटनांनी आम्हाला एकत्र आणून कृती समितीच्या माध्यमातून जे आम्ही मोठा लढा दिलेला आहे, आज त्या लढाला यश मिळालेलं आहे। आमची 16 तारखेचे बंदची हाक हे पूर्णपणे तयारी पूर्ण कंप्लीट झालेली होती। त्यासाठी 10,000 पोस्टर, 5,000 झेंडे आणि बाकीचे जे पॉम्पलेट वगैरेचे कामं आम्ही पूर्ण हाती घेतले होते ते पूर्ण कंप्लीट केलेले होते। पण आज आनंदाची बातमी आम्हाला जशी मिळाली, आम्ही सर्व रिक्षा चालक इथं आनंदाने आणि एक जल्लोषाने आम्ही आमचे नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आज जल्लोष करत आहे। आणि पुढच्या जे कृती समितीचा पुढचा जे पाऊल आहे त्या प्रकारे मास्तर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कल्याणकारी मंडळ खेचून आणायचं आहे। त्याचबरोबर खुले परमिट जे आहे रिक्षा चालकांवर जे खुले परमिटचा एक बोजा टाकलेला आहे आणि त्यामुळे जे रिक्षा चालक आज उपाशी मरण्याची स्थितीमध्ये ते खुले परमिट बंद करण्याचं आहे। आणि दुसरा म्हणजे फोटोशूट ई चलान, हे ई चलानचा आज जवळपास प्रत्येक रिक्षा चालक वाहतूक शाखेला महिन्याला 2000 हप्त्याप्रमाणे ई चलान देत आहे। तर आम्ही या ई चलान विरोधात पण आम्ही लढा पुकारणार आहे कृती समितीच्या माध्यमातून। आणि आमचे नेते आडम मास्तर साहेबांनी जे गनिमी कावाचे भाष्य वापरले होते त्याची धास्ती घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज जे
घोषणा करण्यासाठी भाग पाडलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे। आणि कृती समिती रिक्षा चालक संघटना कृती समितीचा आज विजय झालेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय तुमची दिशा राहणार आहे? कारण मास्तर म्हणाले कल्याणकारी मंडळ देखील कल्याणकारी आणि बाकीचे सर्व मुद्द्यांसाठी कृती समितीचेच मार्फत आम्ही काम करणार आहे। जेही राज्य पातळीचे मुद्दे असेल त्या मुद्द्यासाठी कृती समिती सक्षम आहे आणि आज सोलापुरातील सर्व रिक्षा संघटना एकत्र आल्यामुळे आज हे यश मिळालेलं आहे।